हॅलो एव्हरीवन. आज आपण चॅप्टर नंबर 4 मेजरमेंट ऑफ मॅटर या चॅप्टरचा एक्झरसाइज सॉल्व करणार आहोत. यामधील पहिला प्रश्न आहे गिव्ह एक्झाम्पल्स. प्रत्येकाचे एक्झाम्पल द्यायचं आहे. क्वेश्चन नंबर ए इज पॉझिटिव्ह रॅडिकल्स. आधीच्या पेजमध्ये तुम्हाला रॅडिकल्सबद्दल बरीचशी माहिती दिलेली आहे, त्यावरूनही तुम्ही लिहू शकता. पॉझिटिव्ह रॅडिकल्स ज्यांच्या डोक्यावरती पॉझिटिव्ह चार्ज आहे, Na+, Ca2+, Al3+. Basic radicals, we can also write down the positive radical in basic radical. Then question number C, composite radical. दोन एलिमेंट मिक्स झाल्यानंतर जे आपल्याला रॅडिकल्स मिळतात, पॉझिटिव्ह असो की निगेटिव्ह असो, त्याला कंपोजिट रॅडिकल आपण म्हणतो. देन मेटल्स विथ व्हेरिएबल व्हॅलन्सी, कॉपर, क्युप्रस, क्युप्रिक अँड फेरस, फेरिक. कॉपर आणि आयर्न. देन क्वेश्चन नंबर 1 मधलंच ई, बायव्हॅलंट ॲसिडिक रॅडिकल, ऑक्सिजन अँड सल्फर. व्यवस्थित लिहायचं. ट्रायव्हॅलंट बेसिक रॅडिकलमध्ये Fe3+ आणि Al3+. देन क्वेश्चन नंबर 2, राईट द सिम्बॉल ऑफ द फॉलोइंग एलिमेंट्स अँड द रॅडिकल्स ऑब्टेन्ड फ्रॉम देम अँड इंडिकेट्स द चार्ज ऑन द रॅडिकल्स. टेबल दिलेला आहे, त्या टेबलमध्ये सिम्बॉल आणि त्याच्यावर असलेला चार्ज पॉझिटिव्ह ऑर निगेटिव्ह. You can write down this table. Then question number 3 is write the steps in deducing the chemical formula of the following compound. Very easy question. सोडियम सल्फेट. पहिले सोडियमचा सिम्बॉल लिहून घ्यायचा आणि सल्फेटचा सिम्बॉल लिहून घ्यायचा. त्यानंतर त्या दोघांच्याही व्हॅलन्सी लिहायच्या आणि त्यानंतर क्रॉस मल्टिप्लिकेशन करून आपल्याला केमिकल फॉर्म्युला मिळतो Na2SO4, सोडियम सल्फेट. पोटॅशियम नायट्रेट, पुन्हा पोटॅशियमचा सिम्बॉल K, नायट्रेटचा NO3. दोघांचीही व्हॅलन्सी 1 असल्यामुळे KNO3. देन फेरिक फॉस्फेट, सिम्बॉल फेरिकचा म्हणजे Fe, आयर्न, आणि फॉस्फेट PO4. दोघांची व्हॅलन्सी 3 असल्यामुळे FePO4. देन कॅल्शियम ऑक्साईड, कॅल्शियमचा सिम्बॉल Ca, ऑक्साईडचा O. दोघांची व्हॅलन्सी 2 आणि केमिकल फॉर्म्युला कॅल्शियम ऑक्साईडचा CaO. देन क्वेश्चन नंबर 5, ॲल्युमिनियम हायड्रॉक्साईड. ॲल्युमिनियमचा सिम्बॉल Al, हायड्रॉक्साईडचा OH. ॲल्युमिनियमची व्हॅलन्सी 3 आणि हायड्रॉक्साईड 1 आणि केमिकल फॉर्म्युला ॲल्युमिनियम हायड्रॉक्साईडचा Al इन ब्रॅकेट OH3. देन राईट द आन्सर टू द फॉलोइंग. क्वेश्चन नंबर 4, एक्सप्लेन युअर आन्सर. पहिला क्वेश्चन आहे एक्सप्लेन हाऊ द एलिमेंट सोडियम इज मोनोव्हॅलंट. म्हणजे त्याची व्हॅलन्सी 1 का, सोडियमची व्हॅलन्सी 1 का. आपल्याला एक्सप्लेनेशन द्यावं लागेल की ऑक्टेट कंप्लीट करण्यासाठी सोडियमला आउटरमोस्ट ऑर्बिटमध्ये त्याच्या किती इलेक्ट्रॉन्स असतात, 1. त्याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन असते 281. ॲटॉमिक नंबर 11 असल्यामुळे 281 आणि आउटरमोस्ट ऑर्बिटमध्ये 1 इलेक्ट्रॉन असल्यामुळे त्याची व्हॅलन्सी होते 1, कारण तो 1 इलेक्ट्रॉन डोनेट करतो आणि त्यामुळे सोडियम एलिमेंट हा मोनोव्हॅलंट आहे. तर या प्रश्नापर्यंत तुम्ही प्रश्न लिहून घ्या, उत्तरं लिहून घ्या आणि यानंतरचे प्रश्न उत्तरं आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघू.